हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत या परिसरात केळी उत्पादन घेणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे केळी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. दिवाळी दसरा सणाला याच पिकावर शेतकऱ्यांच्या लेकी बाळीला आणण्याचं नियोजन असतं, परंतु नुकसान भरपाई शासन देत नाहीये. कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी चक्रा मारून दमले आहेत, तरीही सरकार मायबाप या ठिकाणी लक्ष देत नसल्याने संतप्त शेतकरी आता हतबल झालाय. आता तरी सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी संतप्त प्रतिक्रिया हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील आरळ परिसरातील शेतकऱ्यांनी दिलाय. आम्ही केळी लावल्या, 31 बुड होतं. पावसामुळे आमचे सगळे केळी उद्ध्वस्त झाल्या. शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणतात, मात्र काहीच राहिलं नाही. शासनानं आम्हाला काहीतरी याच्यात अनुदान द्यावं. किती खर्च आला? 8 लाखापर्यंत होईल अशी अपेक्षा होती, मात्र काहीच आम्हाला 1 रुपया आला नाही. नंतर आता घरातूनच आम्हाला हे दुरुस्त करून हे करावं लागेल. शासनाने काहीतरी आम्हाला मदत द्यावं. तुकाराम साखरे, आम्ही केळी लावली होती. आमचं केळीचं क्षेत्र आहे 1 हेक्टर, त्यात 3000 बोर्ड आहे. त्याच्यात आमचा खर्च झाला 2 लाख रुपये. त्याच्यात आम्हाला उत्पन्नाची अपेक्षा होती की 2-3-4 लाख रुपये होईल, म्हणजे खर्चाच्या दुप्पट होईल काहीतरी. पण ते काय आम्हाला काहीच झालं नाही. या निसर्गामुळं आमची केळीची बाग सगळी वाऱ्यामुळं पडली खाली. म्हणजे केळं बी आता कोणी व्यापारी बी नाही ना, पिकायलेत सगळे. मी आरळचा रहिवासी असून माझं नाव मुंजा सुरेश साखरे, गट क्रमांक 47. 1 हेक्टर केळी लावल्या होत्या. तर त्याच्यामध्ये आम्हाला 3500 बूट लागलं होतं, केळीचं रोप लागलं होतं समजा पिशविकलचं. त्याच्यात आम्ही लावलं केळी, पूर्ण हे झालं. तर पावसानं अवकाळी पावसामुळे केळीची भरपूर नुकसान झाली. झाडं पडून गेले. एक तर व्यापारी नाही येतं. तुम्हाला 3000, आमचे 3000 झाडं होते. आम्हाला 2-2.5 लाख रुपये खर्च आलता. कमीत कमी 7 लाख रुपये तरी भेटायला पाहिजे होती. आमची अपेक्षा होती 7 लाख होतात. मग होतं बी मार्केटला 15-16 रुपये जाऊ लागले तेव्हा केळीचे भाव 1500-1600 रुपये होते. आता 5 रुपये 3 रुपये, त्याच्यात आता कोणी नाही. आता टोटल हे खर्च आम्हाला घरातूनच करायचं काम आहे. स्वतः नीट करायचं, झाडं बाहेर काढायचे. यावर तुम्हाला कृषी विभागाची योजना होती, मग त्या पुढच्या अधिकाऱ्याने उडवाडीचे उत्तर दिले. आम्ही फायली केल्या, समज केलं. मग आम्हाला त्याच्यात काही दिलं नाही त्याने. पण तक्रारी केल्या, पुन्हा त्याच्यात पुन्हा हे केलं. आम्ही चक्रा मारल्या की ते मास्टर काढायचं म्हणलं की द्या 500, द्या 1000, हे करू ते काहीच नाही. समजे टाइम बी निघून गेला. आता तर टाइमच निघून गेला तुमचा. आमच्याकडे फोटो बी आहेत द्यायच्या. आजची परिस्थिती, बागेची परिस्थिती म्हणजे काहीच नाही आता. म्हणजे काही त्याच्यात रुपयाचं निघत नाही. आमचा जे होते का पैसे ते बी गेली. आणि त्याच्यात आता हे समजा मजूर लावून आम्हालाच काम करायचं काम आहे. टोटल झाडं तोडायची, ट्रॅक्टरनं काढायचा समजा पसार आहे. नंतर नीट करायचं. आता आता तर पीक येत नाही कोणतंच. आता गेलं उन्हाळ्यात काय आलं नाही, तर मग एक वरीस वाया गेलं पूर्ण. नाही, व्यापारी कोणीच नाही आला येत. आता व्यापारी झाडं पडल्यामुळे कोणीच नाही माहित आहे. असं आहे की अतिवृष्टीमुळे आमचं नुकसान झालेलं आहे. मागील पावसाळा झाला त्यावेळेस भरपूर पाऊस पडला, झाडं पूर्ण पडून गेली. बांबू लावले तरी झाडं पडली. तर शासनानं काहीतरी हे करायला पाहिजे, अनुदान द्यायला पाहिजे. आमचं अनुदान आहेच, आम्ही विमा बी भरलेला आहे, मग त्यानं काही दिलंच नाही. ते कृषी अधिकारी आहेत का, ते उडवाडीचे उत्तरच येते समजा. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.